मला आणि आदित्यला तुरुंगात टाकायचा फडणवीसांचा डाव होता. सगळं सहन करून उभा राहिलोय. राजकारणात फडणवीस राहतील किंवा मी, उद्धव ठाकरेंचा इशारा. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडिओनं उत्तर. मी एकतर नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही, असा फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट. एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. इथे प्रचाराला याच, उरली सुरलेली गुरमी उतरवतो. उद्धव ठाकरेंचं मोदींसह भाजपला थेट आव्हान. उद्धव ठाकरेंचा अहंकार कोण कोणाची जिरवणार, येणाऱ्या काळात समजेल. प्रवीण दरेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलंय. दिलेल्या आव्हानापासून माघारी फिरू नका. भाजप नेते आशिष शेलारांची प्रतिक्रिया. बूट चाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. पायाखालची वाळू सरकल्यामुळे ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे शिंदे फडणवीसांचं काहीही बिघडू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. शिवसेना नेते रामदास कदमांचा पलटवार. उद्धव ठाकरेंकडून विभाजनाची भाषा. ठाकरे कुणाच्या भरोशावर चिथावणी देत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. कोण चंद्रशेखर बावनकुळे? त्यांचा राजकीय जन्म अजून व्हायचा आहे. ठाकरेंवरील टीकेनंतर चंद्रकांत खैरेंचं विनायक राऊतांचा पलटवार. राज्यकर्त्यांचे 12 वाजले की एक बारामतीला, दुसरा पंचतारांकित शेती करायला, तिसरा नागपुरात जाईल. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार. विधानसभेला बारामतीतून योगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता. बुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन्स घेतले. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. बुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार, दत्ता गोरडेंची माहिती. पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यात कोणती परीक्षा देता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससीकडून कारवाई. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. अमोल मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध, त्याला कुत्र्यासारखं मारणार. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळ धुंबळेंची जाहीर धमकी. भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं. एका बापाची औलाद असेल तर त्याने समोरासमोर यावं. अमोल मिटकरींचं धुंबळेंना आव्हान. मिटकरींना तुडवा नाहीतर पदमुक्त करणार. कर्णबाळा धुंबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड. तर अकोल्यातील मिटकरींच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानातील धान्य वाटप बंद. नागपूर, रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील ई पॉश मशीन बंद. 80 ते 85% धान्य वाटप नाही. पुण्यासह कोकणात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टी भागात वेगवान वारे देखील वाहण्याची शक्यता. राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या दिल्लीकरांना मोठा दिलासा.